तर या प्रश्नाचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये शेअर करा, कारण आपण बघतोय कम्प्लीट द फिगर पॅटर्न त्याचे महत्वाचे 10 कन्फ्युजिंग प्रश्न की जे विद्यार्थ्यांना कन्फ्युज करू शकतात. आणि खरंच हे प्रश्न जर परीक्षेमध्ये आले तर विद्यार्थ्यांचे प्रश्न एखादा मार्क जाऊ शकतो. आणि आज 1 मार्क सुद्धा विद्यार्थ्यांना मेरिट पासून किंवा सिलेक्शन नवोदय विद्यालय सिलेक्शनसाठी त्याला रोखू शकतो. त्यामुळे आजचे 10 MCQ सर्वांनी पूर्ण बघून घ्यायचे. तर याचं उत्तर आपण टाकून द्या चॅट बॉक्स मध्ये, आपण पण याला पूर्ण करूया. तशा कम्प्लीट द फिगर पॅटर्न मध्ये विद्यार्थ्यांना पॅटर्न कम्प्लीट करायचा आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आकृती मोस्टली करून 4 भाग दिलेले असतात आणि ह्या 4 भागामधला एक भाग दिलेला नसतो आणि ह्याची डिझाईन पूर्ण करायची असते. डिझाईन कम्प्लीट करत असताना विद्यार्थ्याला कधी कधी अर्ध्या भागाची डिझाईन या साईडला सिमेट्रिकल असते, कधी कधी प्रत्येक भागाची डिझाईन एकमेकाच्या विरुद्ध असते. म्हणजे हा एक थोडा कन्फ्युजिंग हा असू शकतो. त्याच्यामध्ये सिंपल पण आहे, पण असे काही 10 महत्वाचे आपण हुडकून जे विद्यार्थ्यांनी आपल्याला विचारलेले महत्वाचे असे त्यांना अडचणी आल्यानंतर असे 10 MCQ आपण काढले. त्यामध्ये पहिलाच बघा आपण आता दिसते की आपल्या याच्यामध्ये कशा पद्धतीचा हा पॅटर्न दिसतो. जर आपण पॅटर्न बघितला, हा जो पॅटर्न आहे असा, तर इकडे पण अशा इथं जसं सेम आहे तसं इकडे पण सेम आहे. जर असं असेल तर इकडे पण आपण सेम पद्धतीनेच करू शकतो जसं या ठिकाणी आहे. तर त्या पद्धतीने जर आपण केलं तर असा पॅटर्न आला. आणि जर असा पॅटर्न जर आपण याच्यामध्ये बघितला ज्या पद्धतीने इथं दिसत आहे आपल्याला त्याच पद्धतीचा पॅटर्न तो एकदम सेम, तर अशा फिगर नंबर 4 आला. एखादा विद्यार्थी इथं कन्फ्युज होऊ शकतो आणि चुकून एखाद्या इकडचं इकडे होऊ शकतो नजर चुकीमध्ये किंवा सोडवण्याच्या घाईमध्ये. त्यामुळे ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. तर हे अशा प्रकारचा हा महत्वाचा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता हा सुद्धा प्रश्न जर आला असा तर विद्यार्थी कन्फ्युज 100% होऊ शकतात. विद्यार्थ्याचं वय पाहता याच्यामध्ये पण बघा आता की प्रत्येकाचं जर आपण पाहिलं कशा पद्धतीची ही फिगर आहे. आता ह्यातून ओळखायचं कसं, कारण ही फिगरचं बघा हे जे अशा प्रकारची जी काय शेप आहे तो या साईडला आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या लाईनला आहे आणि ह्या फिगरचा शेप या लाईनला या पद्धतीचा. ओके, मला असं त्याच पद्धतीने लक्ष द्या. जसं आता आपण बघतोय की हिचं जी काही रेष आहे ही अशी आपण हॉरिझॉन्टल रेष पकडली, ठीक आहे, किंवा या रेषेला हे आहे लक्ष, याचा जे काही हे व्ही आकाराचा कोण आहे ह्या रेषेला आहे. इथं व्ही आकाराचा कोण ह्या रेषेला म्हणजे 90 कोणामध्ये आहे. आता व्ही आकाराचा कोण इथं या रेषेला, व्ही आकाराचा कोण कुठं असायला पाहिजे, या साईडला असायला पाहिजे. मग आता या साईडला व्ही आकाराचा कोण म्हणजे लक्ष घ्या, हा जो व्ही आकाराचा कोण आहे हा या साईडला म्हणजे लक्ष घ्या याचा आणि ह्या दोन कोणांचा 90चा कोण होता. म्हणजे यांचा पण 90चा कोण पकडा लागेल या पॅटर्न मध्ये. त्याप्रमाणे हा व्ही आकार दिसतो त्याप्रमाणे व्ही आकार इथे असायला पाहिजे. आणि इथं व्ही आकार असणार आहे. ही फिगर तर नाही, ही फिगर पण नाही, ही पण नाही. लक्षात, दिस इज द फिगर. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज द फिगर. म्हणजे कन्फ्युज करणारा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्याचं वय पाहता विद्यार्थ्यांना लक्ष घ्या याच्यामध्ये रिलेशन कसं काढले. याच्यामध्ये व्ही आकार होता जो आणि याच्यामध्ये व्ही आकार इकडे आहे, तर यांच्यामध्ये 90 डिग्रीचा कोण आहे त्याप्रमाणे याचा पण 90 डिग्रीचा कोण असायला पाहिजे होता. फिगर नंबर 4 हे तो उत्तर. पुढचा प्रश्न बघूया आपण याच्यामध्ये. हा पण प्रश्न पहा. या प्रश्नामध्ये दिसते आपल्याला की जी रेषा सरळ आहेत. ठीक आहे, इकडे बघा, इकडे रेषा अशा आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीच्या आहेत. म्हणजे ही अशी रेष आहे आणि इकडे ज्या रेषा आहेत त्या अशा रेषा आहेत. जर ह्या रेषा एकमेकांना पाहिल्या तर ह्या रेषा एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, 90 डिग्रीचा कोण करतात. त्या पद्धतीने या रेषेला 90 डिग्रीचा कोण करणारी रेषा कशी असायला पाहिजे. या रेषा बघा, या रेषा इकडे सरळ आहे, या रेषा कशाला पाहिजे, या रेषा इकडच्या कोणाच्या आडव्या असायला पाहिजे होत्या. आणि आडव्या रेषा इथं फक्त आकृती क्रमांक 2 हा विद्यार्थी बऱ्यापैकी ओळखू शकतात. तरी पण काही विद्यार्थ्यांना याचं कन्फ्युज होऊ शकतो. पुढचे अजून काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये. आता हा प्रश्न, हा एक प्रश्न एक बऱ्यापैकी विद्यार्थी सोडवू शकतात. तरी पण कसं याच्यामध्ये दिसते आपल्याला की जे काही हे जे शेप तयार झालेले आहे अशा पद्धतीचं, ठीक आहे, याच्यामध्ये सर्कल आहे. आणि जर नीट पाहिलं की वरती जो ब्लॅक आहे, ब्लॅक पार्ट तो खालच्या साईडला आहे आणि खालच्या साईडला वरती आहे तो अपोजिट आहे. म्हणजे ह्याचा ब्लॅक पार्ट या साईडला, ह्याचा ब्लॅक पार्ट या साईडला असणार. आणि या पद्धतीची फिगर जर आपण बघितली तर ऑप्शन नंबर ए मध्ये आहे. तो अशा पद्धतीचा हा एक प्रश्न होता. अजून काही प्रश्न आपण सिलेक्ट केले. आता हाच प्रश्न पहा. या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं बघा. या प्रश्नाचं उत्तर बघा, याच्यामध्ये सेम मागासारखाच उदाहरण आहे. जर आता आपण पाहिले या प्रश्नामध्ये सेम पद्धतीने जर आपण पॅटर्न कम्प्लीट केला तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, हा तर कम्प्लीट होणारच आहे याच्यामध्ये. या पद्धतीचं हे कॉम्पिटिशन ह्याचं कम्प्लीट होणारच आहे. आता दुसरा विषय काय झाला लक्षात घ्या. दुसरा विषय कसा एकदम सेम पद्धतीने काय होऊ शकतं. जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर ही तर फिगर कम्प्लीट झालेली आहे. आता राहिलेली ही वाली फिगर, ठीक आहे, जसं की इथून ही इथून, तसं इथून होणार आहे, इथून होणार आहे. जर या टाईपची आपण फिगर बघितली तर एकमेव फिगर लक्षात घ्या. इथं तर बघा 3 पण कन्फ्युजन करते विद्यार्थ्यांना. 3 मध्ये रेष लहान आहे, याच्यामध्ये रेष योग्य आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 जे आहे ते या ठिकाणी होत आहे. आता याच्यामध्ये बघा, म्हणजे एक प्रकारचा पॅटर्न जर विद्यार्थ्याचं वय पाहिलं
तर त्यानुसार विद्यार्थी कन्फ्युज होऊ शकतात आणि जेवढी काही मेहनत केली एखाद्या 2 प्रश्नांमुळे विद्यार्थी मागे राहतात आहे. त्यातून अजून मेरिट आहे, कॅटेगरीज आहे, सर्व गोष्टी आहेत. त्यानंतर आता हा प्रश्न. तर हा प्रश्न एका विद्यार्थ्याने आपल्याला विचारला होता. विद्यार्थी पण कन्फ्युज झाला होता. जसे या प्रश्नाचं जर आपण बघितलं, पॅटर्न बघितला आणि ऑप्शन बघितलं तर फार डिफरन्स वाटतो. असं वाटत नाही ऑप्शन येईल. आपण काय करूया, आता पॅटर्न कंप्लीट करूया. पॅटर्नसाठी आपल्याला दिसतंय की इथं जो स्क्वेअर आहे तो कंप्लीट होणार आहे. त्यानंतर मधून रेष येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर लक्षात आता हे तर झालेले कंप्लीट. आता बघा प्रत्येक ठिकाणी ह्या कोपऱ्याला या कोपऱ्यापासून आले म्हणजे नाही इथून एक रेष मारली, इथून एक रेष मारली, इथून एक रेष जाणार आहे. आता हा सेम फिगर पॅटर्न इथं आहे का हे महत्वाचं होतं. सेम अशा पद्धतीचा पॅटर्न इथं आहे का हे महत्वाचं होतं. जर आपण या पद्धतीने बघितलं एकही फिगर नाही म्हणजे ही प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. दिस इज द प्रिंटिंग मिस्टेक. ठीक आहे. पण याचं जे उत्तर आहे ते काय आले ते आपण पाहिलेलं. ठीक आहे. अशा पद्धतीचा आन्सर यायला पाहिजे. नवोदय विद्यालयाच्या पेपरमध्ये प्रिंटिंग मिस्टेक होऊ शकते का लक्ष या एखाद्या प्रश्नाला कधी कधी होऊ शकते आणि जरी झालं तर त्याचा मार्क्स सुद्धा त्याला मिळत असतो. तो पुढचा प्रश्न लक्ष घ्या. याचा पॅटर्न काय होईल चॅट बॉक्स मध्ये टाकायचा सगळ्यांनी. प्रश्न क्रमांक याचा काय असेल तो लक्ष याची पण आपण पॅटर्न कंप्लीट करूया. याच्यामध्ये लक्ष घ्या ह्याला आपण जोडून घेऊया. ठीक आहे. या पद्धतीने हे करून घेतलं. त्यानंतर हा स्क्वेअर पण आपण कंप्लीट करून घेतला. आता जर आपण नीट पाहिलं लक्ष घ्या. आता ह्या रेषेच्या खालच्या साईडला याचा डार्क पॅटर्न आहे आणि ह्या रेषेच्या वरच्या साईडला ह्याचा अपोजिट पॅटर्न आहे. म्हणजे लक्ष घ्या ही रेष ह्याच्या खालच्या साईडला आहे. मग इथं काय असणार इथं वरच्या साईडला पॅटर्न असणार. या पद्धतीची जर आपण फिगर बघितलं या पद्धतीचा हा पार्ट जर बघितला आपण या फिगर मध्ये जर आपण नीट पाहिलं तर हा आहे वरच्या साईडला इथं रेष नाही म्हणजे इथेच फक्त वरच्या साईडला जे आहे फिगर नंबर 3 फक्त ओनली तेच ऑप्शन दिसत आहे. तो अशा पद्धतीचे हे महत्वाचे कन्फ्युजिंग एमसीक्यू त्यातला आता हा प्रश्न हा विद्यार्थ्यांनी विचारला तर आपल्याला दिसतोय का नाही हा प्रश्न आहे कारण हा ऑलरेडी याची इमेज खराब दिसते आपल्याला. जर आपण नीट पाहिलं असं घ्या इथं आपल्याला काय दिसतं या ठिकाणी बघा डार्क पार्ट दिसत आपल्याला. हे डार्क पार्ट साठी मी तुम्हाला तो व्हाईट दाखवू शकतो. इथं डार्क पार्ट दिलाय त्यांनी आणि हा पार्ट जो आहे तो मोकळा ठेवलेला आहे. असं या आणि बाकी मग इथं पण डार्क पार्ट आहे. इथं पण त्यांनी असा डार्क पार्ट दिलेला आहे. लक्षात इथं डार्क पार्ट दिल्यामुळे इथं पण डार्कच पार्ट येणार आहे. पण असं या त्यांनी इथं बघा इथं काय दिलेलं आहे इथं डार्क दिलेलं आहे आणि इकडं फेंट दिलेलं आहे. म्हणजे याप्रमाणे त्यांनी इथं पण डार्क दिले याचा अर्थ इथं पण काय असणार आहे फेंट असणार आहे आणि मग हे विद्यार्थ्यांना कन्फ्युज झालं होतं. ठीक आहे. मग आपल्याला फक्त एवढाच पार्ट ह्यातला मधला पाहिजे होता ना. त्या पद्धतीने याचा ऑप्शन नंबर बी येत आहे. दिसत असेल तर चांगली गोष्ट आहे नाही का म्हणजे हा विद्यार्थ्यांनी टाकलेला प्रश्न होता की एकदम कन्फ्युज होऊन आता बऱ्याच जणांनी ए केलेली असं उत्तर पण याचं उत्तर आहे तर बी. हॅलो हॅलो. पुढची महत्वाची फिगर आपण बघतो याच्यामध्ये पॅटर्न आपल्याला डिझाईन कम्प्लीट करायची त्या पद्धतीने ही फिगर जर आपण डिझाईन कम्प्लीट केली तर मधली रेष तर अशी जाणारच आहे. त्या पद्धतीने जर बाकी आपण गोष्टी कम्प्लीट केल्या याच्या तर ही या पद्धतीची रेष या ठिकाणी येणार आहे इथं येणार आहे हे येणार आहे रेडच कलर वापरू आपण याला. ठीक आहे. आता पॅटर्न मध्ये जर आपण बघितलं की ज्या पद्धतीचा पॅटर्न यांचा असा तयार होतोय ना इथं त्यानंतर आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर बघा इकडे डार्क आहे ते ह्याच्या अपोजिट साईडला रेषेच्या ह्या साईडला डार्क आहे. त्यामुळे इकडे डार्क आहे तर रेषेच्या या साईडला डार्क असणार म्हणजे या पद्धतीने इथं डार्क येणार आहे. हा अशा पद्धतीचा पॅटर्न आपल्याला पाहिजे होता आणि रेषेच्या या साईडला डार्क असणार बघा हेच ऑप्शन आहे 2 हे पण आहे 4 पण 4 हा 4 ला पण आहे 2 ऑप्शन आहेत दोन्हीपैकी कुठलं बघा हा पार्ट याच्यामध्ये दिलेला नाही 2 मध्ये 4 मध्ये दिलेला नाही ऑप्शन. तर हा लास्ट क्वेश्चन तुमच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी गेस करायचा की ह्या क्वेश्चन नंबर जो 10 आहे याचं उत्तर काय आहे. सगळ्यांनी व्यवस्थित आन्सर पाहिजे जे जे 10चं उत्तर टाकणार आहे त्या सगळ्यांना मी लाईक करणार आहे. अशा कन्फ्युजिंग काही प्रश्न असतात विद्यार्थ्यांनी घाई न करता जर हे इंटेलिजन्सचे प्रश्न सोडवले तर आउट ऑफ मार्क्स सुद्धा ते मिळवतात. पण एखादा मार्क इथेच गेला तो उद्या जाऊन ते मॅथ्स मध्ये एखादा प्रश्न जाणार आहे पॅसेज मध्ये एखादा गेला तो विद्यार्थी कट ऑफ मध्ये प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे आणि आपली ही सगळी तयारी आपल्या मोबाईल ऍप जे आहे MSK क्लास ऍप याच्यामधून पण चालू आहे. झूम मधून विद्यार्थी करतायत कोणत्याही पद्धतीचा ऑप्शन आहे आपल्याकडे क्लाससाठी. जे विद्यार्थी MSK क्लास ऍप याची लिंक या व्हिडिओच्या खाली पण दिलेली आहे. याच्यामध्ये आपले हे व्हिडिओ कोर्स जे काय आपलं सगळं प्रत्येक लेक्चर इथे आलेलं असतं ज्या मॉक टेस्ट असतात डेलीच्या मॉक टेस्ट आपले चालू आहेत. तर हे क्लास जे काय ऍप्लिकेशन मधून आपला क्लास करायचा असेल किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग PDF वगैरे मटेरियल त्याचा ऍक्सेस आपल्याला मिळतो. झूम मधून करायचं असेल तर मात्र पर्सनली मला मेसेज करायचा व्हॉट्सअपला. हा नंबर माझा ऑलरेडी मी दिलेला आहे किंवा खाली आपल्याला मिळून जाणार आहे. डेली लाईव्ह क्लासेस आपल्या युट्यूबला पण पाहायला मिळतील. जर आपण युट्यूबच्या लाईव्ह सेक्शन मध्ये गेला तर डेलीचे लाईव्ह क्लासेस आपले चालू आहेत आणि येणाऱ्या नवोदय विद्यालयासाठी सर्व विद्यार्थी मेहनत घेत आहेत. अजूनही आपल्याला याच्यामध्ये काय अडचणी असतात कशा खूप अडचणी याच्याबद्दल आपला व्हिडिओ येणार आहे. आपला एक गेस्ट पेपर पण येणार आहे की ज्या पेपरवर आधारित नवोदय विद्यालयामध्ये बरेचसे प्रश्न रिपीट होऊ शकतात पुढच्या एक महत्वाच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. त्यामुळे आत्ताच व्हिडिओला आपण शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचा जो अपडेट आहे ते जे आल्यानंतर व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला तिथे नोटिफिकेशन मिळणार आहे. तर भेटूया आपण अशाच पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये.